नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्राचे पूर्ण MCQ प्रश्न जे स्पर्धा परीक्षेसाठी, TETसाठी, MPSCसाठी जे परीक्षेला येतात त्या प्रश्नाची माहिती घेऊया. तर चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, समाजजीवन म्हणजे काय? A. एकट्याने राहणे, B. लोकांमध्ये राहणे, C. जंगलामध्ये राहणे आणि D. काम करणे. या प्रश्नाचं उत्तर आहे B. लोकांमध्ये राहणे. क्रमांक 2, विविधतेत एकता याचा अर्थ काय? A. सर्व सारखे असणे, 2. भांडणे, 3. वेगळेपणात एकता आणि D. एकटे राहणे. या प्रश्नाचं उत्तर आहे C. वेगळेपणात एकता. ग्रामपंचायत ही कोणत्या स्तरावरील संस्था आहे? A. राज्य, B. केंद्र, C. स्थानिक, D. आंतरराष्ट्रीय. या प्रश्नाचं उत्तर आहे C. स्थानिक. ग्रामपंचायत ही स्थानिक स्तरावरील संस्था आहे. प्रश्न क्रमांक 4, ग्रामसभेचे सदस्य कोण असतात? A. फक्त सरपंच, B. गावातील सर्व प्रौढ नागरिक, C. फक्त अधिकारी, D. शिक्षक. या प्रश्नाचे उत्तर आहे गावातील सर्व प्रौढ नागरिक. प्रश्न क्रमांक 5, सरपंच कोण निवडतो? A. मुख्यमंत्री, B. ग्रामसभा, C. राष्ट्रपती, D. जिल्हाधिकारी. या प्रश्नाचं उत्तर आहे B. ग्रामसभा. क्रमांक 6, स्थानिक स्वराज्य संस्थेचा उद्देश काय आहे? A. देश चालवणे, B. गाव शहर विकास, C. युद्ध करणे, D. कायदे करणे. या प्रश्नाचं उत्तर आहे B. गाव व शहर विकास. क्रमांक 7, जिल्हाधिकारी कोणत्या स्तरावर काम करतो? A. ग्राम, B. तालुका, C. जिल्हा, D. राज्य. या प्रश्नाचं उत्तर आहे C. जिल्हा स्तरावर काम करतो. प्रश्न क्रमांक 8, भारतात किती स्तरावर शासन असते? A. 1, B. 2, C. 3 आणि D. 4. तर या प्रश्नाचे उत्तर आहे C. 3. भारतात 3 स्तरावर शासन असते. प्रश्न क्रमांक 9, पंचायत समिती कोणत्या स्तरावर असते? A. ग्राम, B. तालुका, C. जिल्हा, D. केंद्र. या प्रश्नाचे उत्तर आहे B. तालुका स्तरावर. प्रश्न क्रमांक 10, महानगरपालिका कुठे असते? A. गाव, B. तालुका, C. शहर, D. जिल्हा. या प्रश्नाचे उत्तर आहे C. शहर. प्रश्न क्रमांक 11, नागरिकांचे मुख्य कर्तव्य कोणते? A. नियम मोडणे, B. कर न भरणे, C. नियम पाळणे, D. भांडणे. या प्रश्नाचे उत्तर आहे C. नियम पाळणे. क्रमांक 12, निवडणूक कोण घेतो? A. न्यायालय, 2. निवडणूक आयोग, 3. पोलीस आणि D. शिक्षक. या प्रश्नाचे उत्तर आहे B. निवडणूक आयोग. निवडणूक आयोग निवडणूक घेत असतो. प्रश्न क्रमांक 13, लोकशाही म्हणजे काय? A. राजा चालवतो, B. जनता चालवते, C. सेना चालवते, D. अधिकारी चालवतात. या प्रश्नाचे उत्तर आहे B. जनता चालवते. प्रश्न क्रमांक 14, ग्रामपंचायतचा प्रमुख कोण असतो? A. तहसीलदार, B. सरपंच, C. आमदार, D. खासदार. या प्रश्नाचं उत्तर आहे B. सरपंच. प्रश्न क्रमांक 15, जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण असतो? A. सरपंच, B. मुख्यमंत्री, C. अध्यक्ष आणि D.
राष्ट्रपती? या प्रश्नाचं उत्तर आहे सी. अध्यक्ष. हा जिल्हा परिषदेचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 16. भारताचे राष्ट्रपती कोणत्या स्तरावर आहेत? ए. स्थानिक, बी. राज्य, सी. केंद्र, डी. जिल्हा. या प्रश्नाचे उत्तर आहे सी. केंद्र स्तरावर भारताचे राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 17. नगर परिषद कोणत्या भागात असते? ए. गाव, बी. लहान शहर, सी. मोठे शहर आणि डी. जंगल. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. लहान शहर. लहान शहरमध्ये नगर परिषद असते. मतदानाचा अधिकार कोण देतो? ए. पोलीस, 2. संविधान, सी. शिक्षक, डी. ग्रामपंचायत. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. संविधान. संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. शासनाचे प्रमुख काम काय आहे? 1. खेळणे, 2. लोकांची सेवा, 3. झोपणे, डी. भांडणे. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. लोकांची सेवा. ग्रामसभेची बैठक किती वेळा होते? 1. रोज, बी. वर्षातून 2 ते 4 वेळा, सी. कधीच नाही, डी. 10 वेळा. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. वर्षातून 2 ते 4 वेळा ग्रामसभेची बैठक होते. स्थानिक स्वराज्य संस्थेचा अर्थ काय? ए. स्वतःचे शासन, बी. परकीय शासन, सी. सेना शासन आणि डी. राजा शासन. या प्रश्नाचे उत्तर आहे ए. स्वतःचे शासन. तालुक्याचा प्रमुख अधिकारी कोण असतो? ए. सरपंच, बी. तहसीलदार, सी. मुख्यमंत्री, डी. पोलीस. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. तहसीलदार. तहसीलदार हा तालुक्याचा प्रमुख असतो. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख कोण आहे? ए. सरपंच, बी. जिल्हाधिकारी, सी. आमदार, डी. शिक्षक. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. मतदाराची वयोमर्यादा किती आहे? ए. 16, बी. 18, सी. 21, डी. 25. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 18. मतदाराची किमान वयोमर्यादा 18 असावी. महापालिकेचा प्रमुख कोण आहे? यामध्ये सरपंच, बी. महापौर, सी. मुख्यमंत्री, डी. राष्ट्रपती. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. महापौर हा महानगरपालिकेचा प्रमुख अधिकारी असतो. संविधान म्हणजे काय? ए. नियमाचा संच, बी. पुस्तक, सी. कथा, डी. नकाशा. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. नियमांचा संच आहे. ग्रामपंचायत निवडणुका किती वर्षांनी होतात? ए. 3, बी. 5, सी. 10, डी. 1. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 5 वर्षांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका होतात. पुढील प्रश्न. भारतात किती प्रकारचे शासन आहे? ए. 1, बी. 2, सी. 3, डी. 5. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. भारतात 3 प्रकारचे शासन पद्धती आहेत. पुढील प्रश्न. पंचायत राज प्रणाली कधी सुरू झाली? ए. 1950, बी. 1992, सी. 1947, डी. 2000. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. 1992. सरपंचाचा कार्यकाल किती असतो? ए. 3 वर्ष, बी. 5 वर्ष, सी. 10 वर्ष, डी. 1 वर्ष. या प्रश्नाचं उत्तर आहे 5 वर्ष. सरपंचाचा कालावधी हा 5 वर्षासाठी असतो. पुढील प्रश्न. ग्रामपंचायत कोणत्या निधीतून कामं करतात? ए. कर व अनुदान, बी. खेळ, सी. कर्ज आणि डी. दान. या प्रश्नाचं उत्तर आहे ए. कर व अनुदान यामधून कामे करतात.
पुढील प्रश्न, महानगरपालिका कोणत्या शहरात असते? एक लहान, बी मोठ्या शहरात, सी गावात, डी जंगलात. या प्रश्नाचे उत्तर आहे बी, मोठ्या शहरात महानगरपालिका असते. पुढील प्रश्न, जिल्हाधिकारीची नेमणूक कोण करतं? ए केंद्र सरकार, बी राज्य सरकार, सी ग्रामसभा आणि डी जनता. या प्रश्नाचे उत्तर आहे बी, राज्य सरकार जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक करते. प्रश्न, स्थानिक समस्या कोण सोडवतो? ए संसद, बी ग्रामपंचायत, सी सेना, डी न्यायालय. या प्रश्नाचे उत्तर आहे ग्रामपंचायत. नागरिकांचे हक्क कोण रक्षण करते? एक सरकार, बी पोलीस, सी न्यायालय, डी सर्व. या उत्तर आहे वरील सर्व. भारतात संविधान कधी लागू झाला? ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 2 ऑक्टोबर, डी 1 मे. या प्रश्नाचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950. पंचायत राज म्हणजे काय? ए केंद्र शासन, बी स्थानिक स्वराज्य, सी सेना, डी न्यायालय. या प्रश्नाचे उत्तर आहे बी, स्थानिक स्वराज्य. नगर परिषदेचा प्रमुख कोण असतो? 1 नंबर महापौर, 2 नंबर सरपंच, 3 नंबर अध्यक्ष, 4 नंबर मुख्यमंत्री. या प्रश्नाचे उत्तर आहे सी, अध्यक्ष. नगर परिषदेचा प्रमुख हा अध्यक्ष असतो. नागरिकांचे हक्क व कर्तव्य कुठे दिले आहेत? 1 संविधान, 2 शाळा, 3 पुस्तके, 4 नकाशा. या प्रश्नाचे उत्तर आहे ए, संविधानामध्ये नागरिकांचे हक्क व कर्तव्ये दिलेले आहेत. शासनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? 1 नंबर सत्ता, 2 नंबर लोककल्याण, 3 नंबर युद्ध, 4 नंबर कर. या प्रश्नाचे उत्तर आहे लोककल्याण. ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात? 1 सरपंच, 2 तहसीलदार, 3 शिक्षक, 4 जिल्हाधिकारी. या प्रश्नाचे उत्तर आहे सरपंच हा ग्रामसभेचे अध्यक्ष असतो. पंचायत राज प्रणाली कोणत्या संविधान दुरुस्तीमुळे बळकट झाली? 1 42वी, 2 44वी, 3 73वी, 4 86वी. या प्रश्नाचे उत्तर आहे 73वी, सी. नगरपालिकेचा मुख्य अधिकारी कोण असतो? 1 सरपंच, 2 मुख्य अधिकारी, 3 मुख्यमंत्री, 4 जिल्हाधिकारी. तर याचं उत्तर आहे बी, मुख्य अधिकारी. नागरिकांचा मूलभूत हक्क कोणता आहे? 1 नंबर कर न भरणे, 2 नंबर मतदानाचा अधिकार, 3 नंबर नियम मोडणे, 4 नंबर भांडण. या प्रश्नाचे उत्तर आहे बी, मतदानाचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. लखीना पॅटर्न कोणत्या जिल्हाधिकारी नावाने प्रसिद्ध आहे? 1 नंबर विजयकुमार लखीना, 2 नंबर चंद्रकांत लखीना, 3 नंबर अशोक लखीना, 4 नंबर अनिल कुमार लखीना. या प्रश्नाचे उत्तर आहे 4 नंबर अनिल कुमार लखीना या नावाने प्रसिद्ध आहे. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष कोण ठेवतं? 1 नंबर सचिव, 2 नंबर सरपंच, 3 नंबर मुख्य अधिकारी, 4 नंबर आयुक्त. या प्रश्नाचे उत्तर आहे 3 नंबर मुख्य अधिकारी. महाराष्ट्रात सध्या किती जिल्हा परिषद आहेत? 1 नंबर 34, 2 नंबर 35, 3 नंबर 36, 4 नंबर 37. या प्रश्नाचे उत्तर आहे 1 नंबर. महाराष्ट्रात सध्या 34 जिल्हा परिषद आहेत. महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत? 1 नंबर 34, 2 नंबर 35, 3 नंबर 36, 4 नंबर 37. या प्रश्नाचे उत्तर आहे 3 नंबर. 36 जिल्हे आहेत.
ग्रामपंचायतचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? 1 नंबर शिक्षक, 2 नंबर ग्रामसेवक, 3 नंबर पोलीस पाटील, 4 नंबर उपसरपंच. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 ग्रामसेवक. ग्रामपंचायतचा सचिव म्हणून ग्रामसेवक हा काम पाहतो. महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत? 1 नंबर 28, 2 नंबर 29, 3 नंबर 30, 4 नंबर 31. या प्रश्नाचं उत्तर आहे 29. 3 नंबर. महाराष्ट्रात किती तालुके आहेत? 1 नंबर 350, 2 नंबर 355, 3 नंबर 370, 4 नंबर 358. या प्रश्नाचं उत्तर आहे 358. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.